बघा, प्रत्येक खेळाडूंना आणि संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल की आपण चेंडू इथूनच मात्र चेक करून मैदानामध्ये घेऊन जा. जय मल्हार अडोशी संघाचा देखील 12वा प्रतिनिधी आलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती मात्र गोलंदाज आहे राजेश. स्ट्राइक एंडवरती बॅटर स्वप्नील. स्वप्नीलनं मात्र आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्वप्नीलनं जे स्वप्न पाहिलं होतं या डे नाईट फॉर्मॅट मध्ये धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ करण्याचं ते स्वप्न मात्र आता थोडंसं अपुरं राहिलंय. बॅक टू द बॉलर टिपलाय जेल. संपलाय पहिल्या बॅटरचा खेळ. ठोक डीजे. डीजेच्या या गीतानं टपका रे टपका, एक टपका, लेकिन दूसरा अभी मैदान में आया है. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर रोहन. नॉन स्ट्राइक एंडवरती डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज युगल पाटील मॅन फ्रॉम ताकई. आता मात्र मैदानामध्ये गेलेला फलंदाज रोहन मॅन फ्रॉम आडोशी. गोलंदाज मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय राजेश मॅन फ्रॉम ताकई. वेगवान चेंडू. जल्लोष बघा तिकडे आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट लेगच्या दिशेनं कबीरचा जल्लोष पाहायला मिळतोय. जणू काही बँजोचं गीत वाजतंय असा कबीरचा हा जल्लोष होता. राजा हुकेरी पण आता तो फलंदाजाला हुकवतोय. खोला टप्पा. यावेळेस सटीक यॉर्करचा प्रयत्न होता. रनआउटची दाट शक्यता होती पण मी तर म्हणेल बार बार बचावला हा फलंदाज रोहन, ज्याचं आज नशीब बलवंत पाहायला मिळतंय. एक या धावेनं अकाउंट खुलं झालं. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. आता स्ट्राइक एंडवरती असेल डाव्या हाताचा फलंदाज युगल पाटील. आकाश देशमुख सर त्यांच्या बरोबरीनं आज मी या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या या कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिली. माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला सातत्यानं या व्यासपीठांनी बरंच काय दिलेलं आहे. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये मी देखील या खेळाडूंचा खेळ पाहिलाय आणि आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद देखील घेतलाय. 12व्या पर्वामध्ये बघता बघता ही स्पर्धा आलेली आणि प्रत्येकाचं स्वप्न क्रिकेटच्या या जगतामध्ये या स्पर्धेनं पूर्ण केल्या. हलक्या हातानं पुश केलं आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न केला युगल पाटीलला स्वतःला. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला गेला पण धाव मात्र आली नाही. या वेदना आता युगल पाटीलच्या मनामध्ये असतील. येणाऱ्या चेंडूवरती कदाचित राजेश वरती आक्रमण होण्याची दाट चिन्ह आहे कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. इथे जर हाणामारी केली नाहीत तर मात्र अडचण निर्माण होऊ शकते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टिपला गेला जेल. युगल पाटीलचा आक्रमण हे अडचणीत आलं आणि त्याला आता करावा लागेल परतीचा प्रवास. ठोक डीजे. राजा हुकेरी यांच्याकडे बराचसा एक्सपिरियन्स आहे आणि त्या जोरावरती काय जबरदस्त गोलंदाजी केली. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकले आणि 1 धाव खर्च करताना 2 विकेट पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मिळवल्या. सतीजी बडेकर यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील कोणत्याही गोलंदाजांना जर विकेट हॅट्रिक मिळवली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच मध्ये देण्यात येईल. सतीश दादांची ही टीम आहे आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांची आता खैरात मैदानामध्ये होतीये. वाईट चेंडू इथे फेकला गेला. गोलंदाजाचं कौतुक केलं आणि त्यांना आता मात्र खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथून केला. आल्या आल्या या फलंदाजानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिडऑन मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. इथे मात्र धाव मिळाली नाही. डॉट चेंडूचा इशारा आहे.
चौथ्या क्रमांकावरती आलेला बॅटर साहिल वाघमारे याला मात्र हा चेंडू मारता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. राजेशनं जबरदस्त गोलंदाजी करताना 2 धावा खर्च करताना 2 विकेट या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी मिळवल्यात. पण येणाऱ्या आता 4 षटकामध्ये जोरदार तोडफोड करावी लागणार ती टीम जय मल्हार हडोशी संघाला. संधी देऊया डीजेला. ठरला फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. नेक्स्ट बॅटर नेक्स्ट बॉलर रोहन मॅन फ्रॉम चिंचोली गोहे संघाचा गोलंदाज रोहन ठोंबरे. छोटा पॅक बडा धमाका. स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोहन टू रोहन, पण चेंडू गेला निर्धाव. मायनस मायनस प्लस होतं आणि प्लस प्लस मायनस होतं. इथे चेंडू मायनस झाला कारण की धाव आली नाही. रोहनकडे देखील बराचसा एक्सपिरियन्स आहे. बरेच वर्ष त्याचा प्रवास मी क्रिकेट या क्षेत्रामध्ये पाहिलाय. टप्पा पडल्यानंतर डाव्या हाताच्या गोलंदाजाला नॅचरल चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण बघतोय हलकासा वळण घेताना यष्टिक्षकाचा वेध घेतो आणि निर्धाव चेंडूची होतीये सांगता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये ती साई एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. पण हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्राच्या गेलाय बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. रोहननं मात्र रोहनवरती वार केला आणि षटकार मिळवला. पुन्हा एकदा टप्प्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण या रोहननी गुडलेन स्पॉट वरती टप्प्यावरती वळण दिलं. निर्धाव चेंडूची सांगता. या आधीचा चेंडू स्लॉट मध्ये गेला पण आता मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑफच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा देखील जाईल चेंडू सीमारेषा पार. MB डाबा पुरस्कृत आलेला हा षटकार. ठोक डीजे. स्कोरकार्ड वरती नोंद झाल्या. 2 षटकार आले. धावफलकाला आकार आला. ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. हा चेंडू जर एक्स्ट्रा कव्हर किंवा पॉइंटच्या दिशेने खेळला असता तर नक्की धाव मिळाली असती. पण हा चेंडू खेळण्यासाठी लॉंग ऑन क्षेत्राचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र या चेंडूवरती बिंदी अर्थातच डॉट चेंडूचा इशारा येतोय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक सतीश भाई बडेकर यांच्या माध्यमातून. अगोदरच विकेट हॅट्रिक साठी त्यांनी 2,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय आणि आता प्रत्येक विकेटसाठी त्यांनी लावलेलं पारितोषिक आहे ते 200 रुपयाचं. बडेकर साहेबांच्या 2 बोटाची किंमत आहे ती 200, पण त्यांनी जर 10 बोट दाखवली तर कदाचित डबल होऊ शकतात. नेक्स्ट बॉलर मयुरेश गायकवाड मॅन फ्रॉम सासगाव. प्रत्येक विकेटला 200. निकेशजी म्हात्रे साहेबांकडे पारितोषिक आहे. रात्रीची वेळ आहे, बँका बंद आहेत, पण मान्यवरांनी ATM गुगल पे हे तर वापरले पण कॅशचा बंडल मात्र ते घेऊन आलेले आहेत. आणि या प्रीमियर लीग मध्ये कॅशला जास्त महत्व आहे. निकेशजी म्हात्रे यांनी आता पारितोषिक वाढवले. आता 500 रुपयाचं पारितोषिक झालंय आणि हॅट्रिक साठी 4 धावा मात्र या चेंडूवरती आल्यात. पण इशारा करतायत इथे मात्र चौकारानं टोटल स्कोर कार्ड वरती
18 धावसंख्येची नोंद. 18 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात. सगळ्यात महाग वस्तू कदाचित देतील ते आजच्या काळातली. फिरून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चढून खेळण्याचा प्रयत्न केला. गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाजाला यश प्राप्त झालं आणि तिथून उंची देखील देण्यात आली. त्यानंतर यष्टिरक्षकांना प्रॉपर कलेक्शन करताना या चेंडूला निर्धाव घोषित केलंय. पुन्हा तोच प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचा, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा प्रॉपर कनेक्शन झालं नाही. आणि त्यानंतर शॉर्ट पॉइंट मध्ये या चेंडूला अडवताना सिंगल मिळाली. लेग बाईच्या माध्यमातून ही सिंगल मिळाली. एक या धावसंख्येच्या मदतीने टोटल 19 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये होतोय. साईराज एंटरप्राइजेस संघाच्या विरोधात जय मल्हार अडोशी संघाच्या माध्यमातून. जय मल्हार अडोशी संघाची आपण पहिल्यांदा फलंदाजी पाहतोय. साईराज एंटरप्राइजेस संघाची आपण पाहतोय गोलंदाजी. इथे मात्र मिळवली विकेट आणि बडेकर साहेबांचे 200 आता मात्र या खेळाडूच्या किशामध्ये जातील. आणि झेल टिपलाय क्षेत्ररक्षकांना निकेश गायकवाड. म्हात्रे साहेबांकडनं मात्र 200 रुपयाचं पारितोषिक क्षेत्ररक्षकाला. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यष्टिरक्षकाला मात्र हे पारितोषिक जाईल. डीजेला देऊया संधी, कारण की आता खऱ्या पाशी गाडी बंगला आणि बाकी काय नसलं चालेल, पण सिलेंडर मात्र हवा. कारण चुलीला मात्र मी फुकणी म्हणून दूर फुकणार नाही. त्यामुळे बडेकर साहेबांकडनं झेल टिपला, त्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. पण फलंदाज कुणाल पाटीलनं या चेंडूला मिड विकेट आणि फाईन लेगच्या मध्ये खेळलंय आणि इथून धाबा मिळाल्या. 4 4 4 4 4 4 4 चौकार. यांच्याकडनं मात्र 50 धावा साईराज एंटरप्राइजेस संघाच्या खेळाडूंनी फलंदाजी करताना पूर्ण केल्या, तर 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि या वैयक्तिक कराव्या लागणार. पण चेंडू हवेमध्ये, इथे मात्र वार गेलाय. असं वाटलं होतं आर पार जाईल, पण चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला. कुणाल पाटील साठी पारितोषिकांची खैरात होत असताना कुणाल पाटील आशाभूत नजरेनं आता तंबूच्या आसऱ्याला. ठोक डीजे. पाटील, हा तुमच्यासाठी इशारा होता. ही दुनिया माया जाले, इसके मोह में मत आना. पारितोषिक लागली लागली लागली, पण तुमचा तो फटका फसला आणि आपल्या संघाला मात्र आता वेदना देऊन गेला. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 23. 4 बाद 23. थोडीशी अवघड परिस्थिती झाली आहे ती जय मल्हार अडोशी संघाची. पण विरोधात साईराज एंटरप्राइजेस संघाचे गोलंदाज आता थोडेसे खुश आहेत. नेक्स्ट बॉलर राजेश हुकेरी एमपी ढाबा एंड करणार गोलंदाजी करणार आणि स्ट्राइक एंड वरती बॅटर असेल साहिल वाघमारे. नॉन स्ट्राइक एंड वरती मिलिंद देशमुख, ज्यांच्या लगातारच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक माझे समालोचक मित्र आकाश देशमुख सरांच्या माध्यमातून.
पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करताना 2 विकेट मिळवणारा गोलंदाज आता वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. वेगवान चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. पंचांनी पनिशमेंट दिली. रायगड पॅनलला संलग्न असणारे हे आमचे पंच आहेत जे चांगली कामगिरी मैदानामध्ये करतात. सतीशभाई बडेकर यांनी आता प्राइस देखील मोठं केलंय. 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटला. पण आज चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना भेट देऊन सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा चौकार. वरती भेटले होते त्यानंतर आता या पंचकृषीच्या प्रीमियर लीग मध्ये मला भेटलेत. पण भेटताना मात्र हात मिळवल्याशिवाय जाऊ नका. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 28. 4 बाद 28. चांगला प्रयत्न यावेळेस रोहित साहिल वाघमारेनं केला. चौकार मात्र त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. फुलटॉस. या चेंडूला मात्र बॅट वरती पुरेपूर कन्वर्ट करता आला नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये या चेंडूला पकडण्यामध्ये यश आलं आणि इथून मात्र सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 29 धावसंख्येची नोंद झाली आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. मिलिंद देशमुख बडे मंच का बडा खिलाडी आता स्ट्राइक एंड वरती आहे. बऱ्याचशा वेळी या पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये याला मोठे पटके मारताना मी पाहिलंय. आकाश देशमुख सरांचे 1000 कमी होण्याचे आता 50% चान्सेस वाढलेले आहेत. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये गुड लाईन स्पॉट वरती पिचिंग केलं गेला. जणू काही धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा सुहास या चेंडूनं मिलिंद देशमुखला दिलाय की काय. नाकाच्या जवळला चेंडू गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय पाहुणे निकेशजी म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल येते. निकेश म्हात्रे गोलंदाजाच्या प्रेमात जणू काही अडकलेत की काय. त्यांचे 500 घेता घेता थोडासा गोलंदाजाला देखील कष्ट करावे लागतात. निकेश देशमुख यांचं देखील मी कौतुक करेल. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र पाहता पाहता शॉर्ट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येऊन डीप लॉंग ऑफच्या खेळाडूंनी या चेंडूला अडवलं. सिंगल मिळाली. 1 या धावसंख्येच्या माध्यमातून टोटल 31 धावा आता स्कोर कार्ड वरती. RJ ब्रदर्स आणि राधिका 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया. पण मिलिंद देशमुखचा फटका फसलाय. मिलिंद देशमुखला आता करावा लागेल परतीचा प्रवास. ठोक डीजे. मुस्लिम बाई बेकरीवाला यांच्याकडनं आपण पाहतोय धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या सगळ्या खेळाडूंना आणि आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. सासगावच्या मैदानावरती आता क्रिकेटची जत्रा भरली आहे आणि जत्रा पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक KTCच्या माध्यमातून जोडले गेलेत ऑनलाईन. तर पाहतोय आपण तर आणि या मैदानावरती जे सरळ या मॅचला पाहतात त्यांचं देखील हार्दिक करूया स्वागत. काय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे षडचित्र टिपले गेलेत जे आपण आता ऑन स्क्रीन वरती पाहतोय KTC लाईव्ह वाहिनीद्वारे. जबरदस्त मैदानाची सजावट आणि जबरदस्त पद्धतीने केलेलं आयोजन. पंचकृषी प्रीमियर लीगच्या या आयोजकांचा पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक करतोय अभिनंदन. स्ट्राइक एंड वरती फलंदाज तुषार गायकवाड मॅन फ्रॉम सासगाव. सासगावचा हा खेळाडू सासगावच्या जत्रेमध्ये जणू आलाय की काय असा त्यानं मारलेला फाईन लीगच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. ठोक डीजे.
पहिल्या चेंडूवरती 4 धावांचा मार खाल्ला. आदरणीय पाहुण्यांकडनं मात्र गोलंदाजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. राजा हुकेरे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. निकेशजी म्हात्रे साहेबांकडनं रोख इथे जमा झालेले आहे. निकेशजी म्हात्रे साहेबांचं मी पुन्हा एकदा कौतुक करेल. आता पुन्हा कधी भेट होईल हे नक्कीच त्यांना विचारूया. कदाचित बक्षीस समारंभाला ते येतील, उद्या देखील येतील. घरच्या स्पर्धा आहेत, घरच्या स्पर्धेमध्ये आपण रोज यावं ही आपणास विनंती. गोलंदाज बुम बुम बुमराची आठवण करून देतो की काय. तुषार खरंच हुशार निघाला. जन या चेंडूवरती काय जबरदस्त चेंडू फेकला आणि इथे मिळवली विकेट. गाडीला रोखलंय या गोलंदाजाने. हँड ब्रेक केसना 35 धावांवरती जवळजवळ 6 गडी गमावले गेलेत. ते फलंदाजी करणाऱ्या जय मल्हार आडोशी संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅटर स्ट्राइक एंडवरती रुपेश देशमुख 8व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज स्ट्राइक एंडवर. लगातारच्या 2 षटकांना 1200 रुपयाचं पारितोषिक आकाश देशमुख सरांकडनं जाहीर झालंय. पण इथे मात्र आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सिंगल आली आहे. कल्पेशनं या चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं. तत्पूर्वी मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता टोटल 3 डझन धावा कंप्लीट. स्ट्राइक एंडवरती फलंदाज 7व्या क्रमांकाचा हरीश पाटील. हरीश पाटीलनं मात्र या चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. लांबी कमी. एक्स्ट्रा काऊ कॉर्नर मध्ये या चेंडूला पकडलं गेलं. डीपच्या क्षेत्ररक्षकांना स्वतःला सिद्ध करताना, स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स ठेवताना मात्र टिपलेला झेल. संपलाय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. ठोगडीजे जय मल्हार आडोशी संघाच्या धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पण आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय नरेश मुंडे. अच्छे अच्छे को करते ठंडे, उनका नाम है नरेश मुंडे. जवळजवळ 50 च्या आसपास यांचं वय असावं, पण खेळ मात्र 16-17 वर्षाच्या तरुणाला लाजवताना करताना मी पाहिलंय. गोलंदाजी तर उत्तम करतात, पण आता फलंदाजी करावी लागणार आपल्या संघासाठी. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये पाहायला मिळाला. नरेशजी मुंडे यांनी हा चेंडू निर्धाव खेळला, पण इथे मात्र या चेंडूवरती रनआउटचा शिकार झालेत नरेश मुंडे. बॅक टू द डगआउट ठोगडीजे.
तर आपल्याला पेनल्टी पडू शकते. ही आयोजकांकडून सूचना आहे. शिस्तीनं आणि प्रेमानं भरलेली स्पर्धा आता 12व्या पर्वात आलेली आहे. ताकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून चेंडू त्या मैदानामध्ये. बघा मस्त मगाशी मास्तरांनी सांगितलं का चेंडू आपण इथूनच चेक करून न्या, जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाही. चला बॅटर पाठवा आतमध्ये. टीम साईराज एंटरप्राइजेस संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल आपले फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवा आणि विनंती असेल जय मल्हार आडोशी संघाच्या खेळाडूंना आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कर्णधाराला शेवटचे आणि अंतिम पुकार. आपल्याला टॉस साठी लगेच लागलीच यायचं आहे. तत्पूर्वी पुन्हा संधी डीजेला. टुर्नामेंट पुढे जाईल तशी तशी रणनीती बदलण्यात येईल किंवा ठरवण्यात येईल. त्यासोबत जर पाहिलं तर आदित्य एक यंग कॅप्टन म्हणून तुमच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि यावेळेस पाहिलं तर तुम्ही ग्रामीण संघाकडून चांगला खेळ करता करता आज राधिका एंटरप्राइजेस संघाचे तुम्ही कर्णधार आहात. कसं हे पाहिलं तर पाहता तुम्ही स्वतः कर्णधार म्हणून? खूप वर्ष PPL खेळतोय पण कॅप्टन बनण्याचा चान्स पहिल्यांदा आला आहे. नक्कीच ओनरचा व सगळं टीम मॅनेजमेंटचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवण. पण बऱ्याच टीका देखील झाल्यात, त्यांना देखील खेळाने उत्तर मी देईन. यस, खेळाडूचं एकच म्हणणं असतं की तुम्ही टीका कितीही करा परंतु माझ्या खेळाने मी त्याचं उत्तर देईल. जरूर आदित्य, तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक यंग कॅप्टन म्हणून तुमच्याकडे नक्कीच पाहिलं जातं आणि तुम्हाला बरोबर एक या स्पर्धेमधील पाहिलं तर असं म्हणतात ना मिस्टर PPL राकेश पाटील आहेत आणि त्यासोबत मयूर पाटील सुद्धा त्याच तोडीचे खेळाडू आहेत. दोघांनी खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळत आपण मायक्रोफोनवर आपल्यासोबत असलेले तुषारजी धुमाळ सर. धन्यवाद आकाश सर. इथे मात्र पहिला फलंदाज तुषार गोल्डन डकचा शिकार झालाय. आल्या आल्या तो मात्र परतीचा प्रवास करून गेला. 37 धावा स्कोरकार्डवरती. असं वाटलं होतं झटपट पटापट होतील पण पहिल्या चेंडूवरती युगल पाटीलनं काय जबरदस्त मिळवली विकेट. नेक्स्ट बॅटर स्विच हिटचा प्रयत्न अनिकेतनं केला आणि तो देखील सक्सेसफुल. इस बार
मिलेंगे रन चार 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 तो जरूर होगा बेड़ा पार पार पार. बरोबर आहे, जवळ येऊन दिला त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न केला फलंदाजानं, 4 धावा मिळवल्या. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, काउ कॉर्नरच्या बाहेर लगातार. इस बार भी मिलेंगे रन चार 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 चार. निर्णय आलेला आहे. क्लॅरिटी क्वालिटीच्या सायनं झटपट पटापट केटीसीच्या टीमने हे कोडं सोडवलं आणि सांगितलं हा चेंडू आहे तिसऱ्या पंचांनी की हा फेअर डिलिव्हरी आहे. 3 बॉल 3 चौकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल जॉन्टी भाई यांच्याकडून. जॉन्टी भाईंचे 100 आता लागतील या खेळूच्या नावावरती पहिला नंबर. तरी इथे मात्र कदाचित लगातारचे 3 चौकार यानं मारलेत. फलंदाज अनिकेत पाटील मॅन फ्रॉम सासगाव. पुढच्या वर्षी जत्रेमध्ये 100 मात्र जिलेबी खाताना खर्च होतील. ठोक डीजे. पाव का नाही तर वडापाव महाग झालाय. हलक्या हाताने इथे पॉइंट मध्ये खेळला गेला. जॉन्टी भाईंचं पारितोषिक या फलंदाजानं जिंकलं. कॅश प्राइज मात्र त्यांनी इथे दिलं. त्याबद्दल जॉन्टी भाईंचा आभार व्यक्त करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रत्येक क्रिकेट खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आहे आणि धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं त्यांच्या नावानं देखील एक संघ खेळत असतो. हलक्या हाताने खेळणं प्रसन्न केलंय फलंदाज मयुरेशनं आणि इथे मात्र थोडस गचाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. अगोदरच धावांचा अकाल पडलाय मी तर म्हणेल, पण अशा जर धावा खर्च केल्या तर 13वा महिना येऊ शकतो. टोटल धावा लागल्या त्या स्कोअर कार्डवरती 1 बाद 15. पाठला होतोय 37 धावांचा. पहिलं षटक इथे मात्र संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट पहिल्या चेंडूवरती युगलनं मिळवली. असं वाटलं होतं की युगे युगे जसा पंढरीराया विटेवरती उभा आहे तसा हा युगल आपल्या संघासाठी आपल्या या पायांचे ठसे गोलंदाजीच्या जोरावरती निर्धाव चेंडू फेकून पूर्ण करेल. पण याच युगलला पदलालितेचा वापर करताना अनिकेत पाटीलनं मात्र लगातार 3 चौकार मारले. संधी देऊया डीजेला. मुख्य अतिथी व्यासपीठावर करणार आरजे ब्रदर्स संघाचे संघ मालक भाईओ के भाई जॉन्टी भाई आणि जॉन्टी भाईंचा इथे शुभ सन्मान या मुख्य अतिथी व्यासपीठावर केला जातोय. जॉन्टी भाईंचा संघ या स्पर्धेमध्ये आज खेळताना दिसणार. पुढील मॅच त्यांचीच आहे. मयूर पाटील त्याच्या टीमचे कॅप्टन आहेत आणि जॉन्टी भाई त्यासोबत पाहिलं तर रोहित गायकवाड यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना आपण पाहू. जॉन्टी भाई यांचा इथे शुभ सन्मान झालाय. त्यानंतर पुढील सन्मान होणार आहे आपल्या मुख्य अतिथी व्यासपीठावर सन्माननीय नागेंद्रजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या मुख्य अतिथी व्यासपीठावर आपण करूयात. नागेंद्रजी पाटील चांगल्या प्रकारचं योगदान त्यांचंही आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून असतं. शुभ सन्मान करूयात आपण नागेंद्रजी पाटील साहेबांचं. एक उमदा नेतृत्व आणि त्याचबरोबर त्यांचा सुपुत्र पुढच्या मॅच मध्ये खेळताना आपण पाहणार अर्थातच अक्षय पाटील असेल. अक्षयची मॅच पाहण्यासाठी आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. त्यांचा करूयात आपण मनापासून मनाच्या अंतकरणातून स्वागत आणि त्यानंतर ओट कॉम्बॉक्स. धन्यवाद आकाश सर. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्गवरती आला आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. फलंदाज अनिकेत पाटीलच्या बॅटमधनं
या एका धावेच्या मदतीने आता टोटल स्कोअर वरती 37 धावांचा बाटला करताना 18 धावसंख्येची नोंद. मयुरेश आता स्ट्राईक एंडवर. मयुरेशनं हलक्या हाताने या चेंडूला शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा गंमत घडली, जम्मत पाहायला मिळाली. आज मयुरेशच्या नशिबाला साथ मिळतीये. लगातार 2 वेळा त्याला ओव्हर थ्रोच्या रन मिळाल्या आणि इथून या 2 धावसंख्येच्या मदतीनं टोटल 18 धावसंख्येची नोंद झाली आहे. 1 बाद 18. वेगवान चेंडू होता. बॅटचा फ्लो जबरदस्त पद्धतीने वापरला गेला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क राही. आकाश सर पुन्हा एकदा सिंगलचा खेळ मैदानामध्ये पूर्ण होतोय आणि एका धावेच्या मदतीने आता टोटल 19 धावसंख्या स्कोअर वरती नोंद झाली आहे. संत गतीने आता या धावा होत आहेत, पण गोलंदाजानं ओळखलं पाहिजे निर्धाव चेंडूची आपल्या संघाला गरज आहे. मागणीत असा पुरवठा होणं गरजेचं आहे. लगातार 3 षटकार 3 चौकारांसाठी भाई ओके भाई जॉन्टी भाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण इथे पहिल्या चेंडूवरती फुलटॉस स्वरूपाच्या या चेंडूवरती मिळाल्यात 6 धावा. षटकार आणि पंचांचा भीमरचा इशारा नोचा आलाय, म्हणजे 7 धावा आता स्कोअर वरती नोंद. ठोक डीजे. कारण की पंचांनी सांगितलं हा चेंडू असेल फ्री हिट. फ्रीटचा चेंडू वेगवान पद्धतीने टाकला गेला. मिड विकेटच्या बाहेर दन 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 करताना 4 धावांसाठी आलेला चौकार. ठोक डीजे. मी संघाच्या पाठीराख्यांना विनंती करतोय, मैदानाच्या आत येऊन आपण चेंडू अडवू नका. मॅच मध्ये व्यत्यय येऊ शकतो. एखादा खेळाडू धावत पळत जर तुमच्या अंगावरती आला तर दुखापत देखील होऊ शकते. पण इथे पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा. टोटल स्कोअर वरती 31 धावसंख्येची नोंद. विजयासाठी 6 धावांची गरज. वेगानं मारलेला प्रयत्न, यावेळेस शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. डीप लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा पुढे आला. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला त्यांना अडवलं आणि इथून मिळाली सिंगल. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 32 धावसंख्येची नोंद. 37 धावांचा पाठला होतोय. चांगला खेळ मैदानामध्ये होत असताना या आधीच्या 2 मॅच मध्ये 60 धावा प्लस असा विक्रम मैदानामध्ये केला गेला. पण या मॅच मध्ये आपण पाहतोय 37 धावसंख्येची गरज होती, पण इथे मात्र शेवटचा चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज रोहननं. आता शेवटच्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 5 धावसंख्येची. ठोक डीजे. अपोजिट संघासाठी खलनायक झाला. काय गोलंदाजी त्याने केली. त्यांना विनंती आहे तुमच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय निकेशजी म्हात्रे साहेबांनी इथे कॅश जमा केलेले आहे, ते आपण मॅच संपल्या घेऊन जा, नाहीतर कदाचित जीएसटी लागू शकतो. लगातारच्या 3 षटकार 3 चौकारांसाठी जॉन्टी भाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला पंचांना विनंती, आपण मॅचला सुरुवात करा आणि खेळाडूंना विनंती वेळेचं भान ठेवा. आयोजकांनी एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे, किती त्रास त्यांनी सहन केलाय गेले कित्येक दिवस हे कोणीच सांगू शकणार नाही. मगाशी किरणनं उल्लेख केला, मी एक काळ आयोजकातील हिस्सा होतो, किती त्रास होतो,
किती काय काय ऐकायला लागतं, किती काय काय सोडायला लागतं, किती काय काय सोचावं लागतं, हे आयोजन करणाऱ्या कमिटीला माहिती असतं. नरेश बुंडे गोलंदाजी मार्गवरती. फलंदाजीचा जोर दाखवता आला नाही, पण गोलंदाजीमध्ये आता संघाला आधार द्यावा लागेल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे जॉन्टी भाई तेलंग यांच्याकडनं. पण इथे हा वेगवान चेंडू होता. फलंदाज आशाभूत नजरेनं या चेंडूकडे पाहत राहिला, पाहत राहिला, पाहत राहिला, जणू काही प्रेमात पडलाय की काय. जसे जॉन्टी भाई तेलंगे गोलंदाजाच्या प्रेमात पडले, त्याकरता त्यांना लावलेले पारितोषिक 500 रुपयाचं. मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं, सिंगल मिळाली. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 33 धावसंख्येची नोंद. 33 धावा आता स्कोअर वरती नोंद झाल्यात. जॉन्टी भाई यांच्यावरती थोडासा मी नाराज आहे. हलक्या हातानं मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. या चेंडूला नरेश मुंडे सरांनी अडवलं आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आली. जॉन्टी भाई यांची देखील एक मोठी स्पर्धा थोड्याच दिवसाआधी संपन्न झाली, पण आज मला थोडीशी खंत आहे. त्यांचं आणि माझं नातं बऱ्याच वर्षाचं आहे, पण मला का आमंत्रित केलं नाही याचं मला दुःख आहे. प्रीमियर लीग आज चालू झाली जॉन्टी भाई, आणि उद्या तुम्हाला यायचंय, पण इथे मात्र आल्यात धावा आल्यात आणि इथून मात्र पंचांचा 2 धावेचा कदाचित इशारा येतो आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 35 धावसंख्येची नोंद. म्हणजे विजयासाठी आता 2 धावांची गरज. जॉन्टी भाई आपल्या संघातील खेळाडूंना टिप्स देत आहेत. बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यंग खेळाडूंनी भरलेला त्यांचा संघ या पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये खेळतोय आणि इथे मात्र मारलाय दणदणीत खणखणीत विजयाचा आनंद देणारा हा षटकार. आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल धावा 41 स्कोर कार्ड वरती लागल्यात. गरज होती ती 37 धावसंख्येची. साखळी पद्धतीचे सामने आहेत, त्यामुळे टोटल याला जास्त महत्व असतं, पण इथे मात्र प्लेअर ऑफ द मॅच देखील पाहायला मिळेल आणि या मॅचचा हिरो आहे या मॅचचा निकाल लागलेला आहे. नक्कीच जिंकले आहे ती साईराज एंटरप्राइजेस संघ, पण या